सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर आज आहे ना संक्रांतीच्या खरेदीला निघालो आहे. आता दुपारचे 1 वाजलेले. संक्रांतीची खरेदी म्हणजे खणच घ्यायचे आहेत. सगळ्यात जास्त संक्रांतीला खणांचाच मान असतो आणि आमच्या गावामध्येही खण मिळतात, पण गावामध्ये थोड्या प्रमाणात खण आणले जातात आणि ते लगेच संपतात आणि त्यानंतर मग जे शिल्लक राहिलेले असतात ते खण काही एवढे व्यवस्थित नसतात. आणि अशी मला आज जोडवी घ्यायची होती, त्यामुळं मग म्हटलं जोडव्यांबरोबर खणही घेऊन यावेत. तर आता ना मी इथं कुंभार गल्लीमध्ये आली आहे, पंढरपूरमध्ये. आणि इथं भरपूर खण आहेत, आपल्याला पाहिजे तसे खण घेता येतात. खणामध्ये खूप मोठे खण पहिल्या बायका घ्यायच्या, पण आता तसे कोण खण घेत नाहीत. तर मी खूप मोठे खण घेत नाहीत, मी हे असे खण घेतलेले आहेत. आणि तुळशीमध्ये ठेवण्यासाठी एक छोटा खण घेतलेला आहे. तुळशीमध्ये असे 5 खण असतात ना, तसे घेतात, पण मी एकच खण घेतलेला तुळशीमध्ये ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर मी आलेली इथं चांदीच्या दुकानात. तर मला जोडवी बघायची होती, पण मला ना इथं पैंजणही दिसले. खूप मोठे मोठे पैंजण होते, पण मी काय एवढे मोठे पैंजण घालत नाही. आणि हे बघा, हे अशाही प्रकारची जोडवी आलेली आहेत. खूप सुंदर वाटत होती, पण ती कधीतरी घालण्यासाठी आहेत, त्यामुळं मग मी हे अशी जोडवी घेतलेली आहेत. मला हीच जोडवी आवडली. आणि चांदीचा दर केवढा झालेला आहे. जी जोडवी 400-500ला मिळायची ती आता आहे ना 1000, 1200, 1500पर्यंत गेलेली आहेत. इतकी महाग जोडवी झालेली आहेत. त्यामुळं मग जोडवी घेतली मी आणि हळदी कुंकूही घेतलेले. आणि संक्रांत झाल्यानंतर म्हणजे शहरामध्ये हळदी कुंकाचे कार्यक्रम ठेवतात, तसं गावाकडं काय हळदी कुंकाचे कार्यक्रम नसतात. तर फक्त आहे ना मी हे चुडे घेतलेले आहेत आणि जास्त घेतलेले आहेत जरा चुडे, म्हणजे 4-5 बायकांना वाटण्यासाठी असे चुडेही घेतलेले आहेत. आणि त्यानंतर भाज्याही घेतलेल्या आहेत. आणि आज मी केसांसाठी मेहंदी भिजवणार आहे. थंडी असल्यामुळं भरपूर दिवस झाले मी मेहंदी लावलीच नव्हती, तर उद्या मी मेहंदी लावणार आहे. तर त्यासाठी हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. मेहंदी भिजवणाऱ्या पाण्यातही हे मेथी आणि जवस घेतलेले, अर्धा चमचा घेतलेले, आता ते टाकून घेतलेले. त्यानंतर ही चहा पावडर आहे आणि ही भरपूर अशी जास्वंदाची फुलं आहेत, तर ती मी ह्याच्याबरोबर शिजवून घेणार आहे. जास्वंदाची फुलं केसांसाठी खूप चांगले असतात, त्याच्यामुळे केसांना छान असा काळा कलर येतो. ही जास्वंदाची फुलं मी एक 10 मिनिटं आहे ना अशी छान अशी ह्या पाण्यामध्ये शिजू देणार आहे. आणि त्याच्याबरोबर मेथी आणि जवसही असं शिजेल. जास्वंदाची फुलं शिजतायत तोपर्यंत ह्या काय पावडर आणलेल्या आहेत, म्हणजे हा मेहंदीचा मसाला म्हणतात ह्याला, तो तुम्ही आणलेला आहे. हे नागर मोथा आहे, त्यानंतर हे भांगरा आहे. आमच्याकडे ना आयुर्वेदिक दुकानामध्ये ना हा सगळा मसाला मिळतो. आणि प्रत्येक वेळेस मेहंदी भिजवताना मी एक चमचा आहे ना असा मेहंदीमध्ये घालते हा सगळा मसाला. प्रत्येक पॅकची किंमत आहे ना 40 रुपये आहे. आणि त्याच्यामध्ये एक 10-12 असे पॅक मिळतात. ब्रह्मी, आवळा, नागरमोथा, मंडूर असे सगळे ना पॅक मिळतात. आणि हे ना आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतात. तर मेहंदी भिजवताना आहे ना असं हे घालून पहा, केसांना छान कलर येतो आणि केसही छान होतात. कलरपेक्षा ना केस छान होतात. ही आवळ्याची पावडरही अशी सुट्टी आणलेली आहे. आता मी ना ह्या सगळ्या पावडरी ज्या काय माझ्याकडे होत्या त्या सगळ्या मी अशा टाकून घेतलेल्या आहेत. ही अंदाजे एक चमचा मी पावडर टाकलेले आहे. ही मेहंदी मी सुट्टीच आणलेली आहे, कुठल्याही कंपनीची नाही आहे, आयुर्वेदिक दुकानातून आणलेली मेहंदी आहे. ही 1 चमचा कॉफी घेतलेली आहे. कॉफीने केसांना ना छान असा काळा कलर येतो, त्यामुळे ही कॉफी घेतलेली आहे.
ही जास्वंदीची फुले छान अशी शिजलेली आहेत. आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर हे पाणी मी मेहंदीमध्ये ओतून घेणार आहे. जास्वंदाची फुलं आणि चहा पावडर घालून घेतलेलं पाणी मी आता म्हणजे थंड करून घेतलेले आणि आता गाळून घेते. आणि मला मेहंदी भिजवताना थोडं कमी पाणी पडलं तर मी थंड पाणी घालणार आहे. मी नेहमीच मेहंदी भिजवताना लोखंडी कढईमध्ये भिजवते आणि संध्याकाळीच भिजवते, म्हणजे रात्रभर मेहंदी छान अशी भिजते आणि सकाळी मग 7-8 तास ते मेहंदी छान भिजते. आणि त्यानंतर मेहंदी लावली म्हणजे केसांना लोहही मिळतं. आणि मेहंदी लावताना मी त्याच्यामध्ये कोरफड घालणार आहे. थंडीच्या दिवसात मेहंदी भिजवताना त्याच्यामध्ये 5-6 लवंगा टाकल्या तर आपल्याला डोकं वगैरे दुखत नाही आणि बाकीचाही काही त्रास होत नाही. कारण काही जणांना ना मेहंदी लावल्यानंतर डोकं जड येतं, तर अशा वेळेस आहे ना 4-5 लवंगा मेहंदीमध्ये कुटून टाकायच्या. त्यामुळं डोकं वगैरे जड येत नाही, दुखत नाही आणि आराम मिळतो. तर आता ही मेहंदी भिजवून झालेली आहे.